मुलाने फक्त सांगितलं आम्हाला एकदा की मी तुम्हाला सांभाळू शकत नाही, तुम्ही कुठेही तुमची सोय करा, कुठेही जा, कुठेही राहा. मुलगा आहे पण सुनेचं नाही जमत घरामध्ये. रोज वादावादी करण्यापेक्षा लांब राहिलेलं बरं. नाही येत मला भेटायला. मुलगा एकुलता एकच होता. त्याला 2 मुलं आहेत. ते सुनबाई तळेगावची, तळेगावला राहते. आता ती म्हणजे तुझा मुलगा सगळे मग ते सांभाळत नाहीत. आजी आजोबांचं हक्काचं घर, ही कन्सेप्ट कशी आली? ह्याची बीज माझ्यामध्ये रुजवली माझ्या वडिलांनी. ती अशा अर्थाने जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा वडील आम्हाला जेव्हा सायकलवर फिरवायचे तर वडिलांच्या पिशवीमध्ये सायकलच्या हँडलला आहे ना बिस्किट असायची. वडील नेहमी बिस्किटं ठेवायचे आणि सिग्नलमध्ये असे कोणी हात हे केलं तर वडील त्यांना बिस्किटं द्यायचे. की त्यांना आता वृद्ध घरातले आजी आजोबा ही आडगळ झालेली आहे आणि मग ते आडगळ नको. आणि मग त्यांना काय तर मग कुठल्याही निमित्ताने त्यांना रस्त्यावर सोडून देणे किंवा घरातनं बाहेर काढणे किंवा त्यांना सांगणे की आता आम्ही तुम्हाला सांभाळत नाही, तुम्ही तुमचं बघा. इतका निष्ठुरपणा समाजामध्ये निर्माण झालेला आहे. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत कुसोलीमध्ये. कुसोली ही मावळ तालुक्यातील एक दुर्गम असं एक खेडेगाव आहे आणि या खेडेगावात आमचे मित्र विजयराव जगताप यांनी आजी आजोबांचं हक्काचं घर सहारा वृद्धाश्रम नावाने वृद्धाश्रम सुरू केला आणि त्या वृद्धाश्रमात आज आपण आलो आहोत. आणि आपल्यासोबत आहेत आज या सहारा वृद्धाश्रम ज्या व्यक्तीने सुरू केला ती व्यक्ती म्हणजे विजयराव जगताप. विजयराव पत्रकारितेतील खूप ज्येष्ठ असे पत्रकार, लेखक आणि संवेदनशील असलेला माणूस. समाजात अनेक वेळा अनेक काही घटना घडल्या तर सातत्यानं त्याच्यावर बोलणारा, प्रतिक्रिया देणारा आणि आपली मतं मांडणारा आणि जागरूक समाज राहिला पाहिजे त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा आणि समाजाप्रती आपण काहीतरी दिलं पाहिजे ही भावना असणारे व्यक्ती म्हणजे विजयराव. आज आपण खास त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार विजयराव. नमस्कार. बोलबिंदासमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि बोलबिंदासमध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत तुमच्या या सहारा वृद्धाश्रमाबाबत. नक्की कन्सेप्ट काय आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घेऊया, तुमच्या एकूण थोडंसं पत्रकारितेच्या प्रवासाबद्दल आणि एकूणच तुमच्या कामाबद्दल. मी मूळचा पिंपरी चिंचवडचा. पिंपरी चिंचवडमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर 94 साली मी जर्नलिझमचा डिप्लोमा केला रानडे इन्स्टिट्यूटला, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटला. आणि 95ला पत्रकारितेत माझी सुरुवात झाली. सुरुवात माझी दैनिक सामनामधनं झाली. त्यावेळेस आजचे जे आघाडीचे संजय राऊत जे ज्यांना म्हटलं जातं त्यांनी मला सामनासाठी निवडलं होतं. त्यांनी नियुक्ती केली होती. सामनातनं म्हणजे पत्रकारितेची बाराखडी माहिती नसताना केवळ काहीतरी वेगळा स्पार्क ह्या व्यक्तीमध्ये दिसतोय असं संजय राऊतांनी ओळखलं असावं कदाचित आणि त्यांनी मला निवडलं. तेव्हा नुकतंच महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं होतं आणि युतीच्या सरकारमध्ये सामनाची पुणे आवृत्ती लॉन्च झाली आणि पुणे आवृत्तीसाठी जी भरती करायची होती त्यामध्ये संजय राऊतांनी माझी निवड केली. पत्रकारितेत जवळजवळ 16 ते 17 वर्ष काम केलं. सामना, त्यानंतर तरुण भारत, ऐक्य, सकाळ आदी वर्तमानपत्रात काम केलं. आणि आता ह्याचबरोबर सध्या माझी 8 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. लेखनाचाही मला छंद आहे. अंशुल प्रकाशन ही एक संस्था आहे, ते चालवतो मी. सध्या पिंपरी चिंचवड शहराचा 75 वर्षाचा इतिहास लिहिण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने माझ्यावर सोपवलेली आहे. ती सध्या ते काम चालू आहे. एवढ्या 2 ते 3 महिन्यात त्याचंही प्रकाशन होईल. मोठा प्रोजेक्ट आहे तो. आणि त्या जोडीला मग सामाजिक काम करण्याच्या उद्देशाने सहारा वृद्धाश्रमाची उभारणी केली. तुम्ही आता पत्रकारितेतून तुम्ही सांगितलं की एक अंशुल प्रकाशन म्हणून तुमचं सुरू आहे, काही पुस्तकं आहेत तुमची, तर त्या काही पुस्तकांच्याबद्दल सांगाल का? की आणि ही पुस्तकं लिहिण्याची प्रेरणा कशी आली काय?
वाचन आणि लिखाण म्हणजे एक जन्मजातच निसर्गदत्त देणगी असावी त्याप्रमाणे मला ते होतं, गॉड गिफ्ट असल्यासारखं. वाचनाचा प्रचंड छंद, आवड होती आणि त्याचबरोबर लेखन हा एक मला खूप आवडायचं. आणि मग पत्रकारितेमध्ये असताना बातम्यांव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी असतात की निसर्ग वर्णन असतं, प्रवास वर्णन असतं, कुठे आपण भेट दिली त्याची माहिती सुंदर शब्दांमध्ये लिहिणे असो, आणि मग ह्याच्यातनं आपण सुंदर लिहू शकतो हे एक स्पार्क मला जाणवला. कोणतं पुस्तक पहिल्यांदा मी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर दुर्गझेप नावाचं पुस्तक लिहिलं आणि 2006 साली शिवसेना कार्याध्यक्ष होते उद्धव ठाकरे, त्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं. ते पहिलं माझं पुस्तक. नाही, मी गड किल्ले नाही फिरलो. माझे एक मित्र आहेत श्रमिक गोजमगुंडे म्हणून, त्यांनी महाराष्ट्रातील 400 गड किल्ल्यांची भ्रमंती केली होती आणि त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवास वर्णनावर मी ते पुस्तक लिहिलं होतं. म्हणजे शब्दांकन मी केलं होतं आणि तो जो गड किल्ल्यांचा जो प्रवास होता तो श्रमिक गोजमगुंडे यांनी केला होता. ओके. त्याच्यानंतर आम्ही घडलो वाचनाने हे पुस्तक मी केलं. ते जे पुस्तक होतं की जीवनात वाचन किती महत्त्वाचं आहे, वाचनाने विविध क्षेत्रातील आज जी टॉपची मंडळी ती कशी घडली, जीवनात वाचन हाच समृद्धीचा यशाचा कसा मार्ग आहे, हे मी मुलाखती घेऊन संकलित केलेलं पुस्तक 2008 साली लिहिलं. त्यामध्ये मी लता मंगेशकर, माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, नागराज मंजुळे, शरद पवार ह्या सगळ्या दिग्गजांच्या भेटी घेऊन त्यांच्या वाचनाविषयीची त्यांची वाचनामुळे ते किती कसे मोठे झाले हा सगळा प्रवास लिहिला होता. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचं साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कारही लाभला. ओके. हो. त्यानंतर तिसरं पुस्तक लिहिलं आफ्टर 40 40 नंतर. हा विषय थोडा वेगळा होता. आपण समाजामध्ये बघतो की वेश्या, प्रॉस्टिट्यूट, वेश्यांचं 40 नंतरचं जीवन काय असतं हा विषय मी घेतला होता संशोधनासाठी. आपण बघतो की भारतात असं कुठलंही मोठं शहर नाही, मेट्रो शहर नाही की जिथे वेश्यावस्ती नाही, परंतु हे जे वेश्यावस्तीमध्ये जे काही देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत, एक साधारण तारुण्य ओसरलं की त्यात तुम्हाला दिसत नाहीत. मग त्या कुठं जातात, मग त्यांचा प्रवास कसा असतो, त्यांचं आयुष्य काय असतं. जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंतच ते आपल्याला विक्रीसाठी दिसतात, देहविक्रीसाठी. पण नंतर कुठं, मग मी त्यांचा शोध घेतला की ह्यांचं मग तारुण्य ओसरल्यानंतरचा प्रवास काय असतो, मग ते कुठं जातात, मग नेमकं काय होतं. तर तो एक संशोधनात्मक तो ग्रंथ लिहिला, तोही खूप गाजला. त्यानिमित्ताने भारतातल्या कोलकातापासून चेन्नईपर्यंतच्या सगळ्या वेश्यावस्त्यांना मी जाऊन भेटी दिल्या, पाहणी केली आणि स्वतः प्रत्यक्ष वेश्यावस्ती आणि ज्या वृद्ध वेश्या आहेत त्यांना जाऊन भेटलो. आणि मग फार विदारक चित्र जाणवलं की नेमकं ह्यांचं किती खडतर आयुष्य आहे. कारण की ज्यावेळेस तारुण्य ओसरतं तेव्हा जवळपास प्रत्येक वेश्या ही क्षयरोगाची शिकार झालेली असते, TBची. दुसरी गोष्ट तिला स्थान नसतं घरामध्ये, ग्रासलेली आणि सगळ्याच समाजात स्थान नाही. आणि मग ती जिने एकेकाळी वैभव पाहिलेलं असतं, जी एकेकाळी त्या कोठ्याची राणी असते, ती नंतर तिथे झाडू मारायला काम करते, अशी परिस्थिती आहे. म्हणजे फार विदारक स्थिती असलेलं ते चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर छोटी पुस्तिका काढल्या, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे. लहान मुलांना ही जी काही महापुरुष आहेत ते त्यांचं जीवन पटकन समजावं, छोट्या पुस्तिकेच्या माध्यमातून समजावं, अशी पॉकेटबुकची निर्मिती केली. त्यानंतर
2019ला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. मग हे महाविकास आघाडी सरकार निर्मिती हा एक फार मोठा धक्का होता संपूर्ण देशातील राजकारणाला. मग कारण की 3 पक्ष एकत्र आले होते की जे वेगवेगळ्या विचारांचे, मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, आणि त्यांनी जे एकत्र येऊन सरकार निर्मिलं, तो जो 36 दिवसांचा थरारक प्रवास होता सरकार निर्मितीचा, त्याच्यावरती पुस्तक लिहिलं. त्याचंही प्रकाशन शरद पवारांनी केलं. तेही पुस्तक टॉप सेलर म्हणून गाजलं. आणि आत्ता 1.5 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहराचे जे काही शिल्पकार म्हटलं जातं आणि रामकृष्ण मोरे यांच्या जीवनावर पुस्तक लिहिलं. त्याचंही प्रकाशनाला नितीन गडकरी आत्ता 1 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात येऊन गेले. असा तो माझा एकंदर लेखन प्रवास आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास आणि भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आहेत दादासाहेब पाटील, ज्यांचं वय आता 98 आहे. त्यांचं एक आत्मचरित्र मी लिहितोय की भारती विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये म्हणजे पतंगराव कदमांच्या मागे ज्यांचं बॅकबोन होता, की ज्यांचं फार मोठं त्यांचं म्हणजे पतंगराव हे फ्रंटला असायचे, परंतु बॅकला जे हे असायचे दादासाहेब पाटील, त्यांचंही ते आत्मचरित्र लिहितोय. अशी एकूण पत्रकारितेतली आणि लेखनातली ही घडामोड आहे. ओके. पण एका बाजूला लेखनाचं पेड असलेला माणूस, पत्रकारितेतून लेखन, पत्रकारिता असतानाच लेखन करत होता, त्याच्या माध्यमातून झालं. पण सोशल अँगल जो आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि समाजात काहीतरी दिलं पाहिजे, आणि ती सगळ्यांची अनेकांची भावना असते, अनेकांना वाटतं, पण प्रत्यक्षात अनेक वेळा येत नाही. पण असं वेगळं काहीतरी, हे आजी आजोबांचं हक्काचं घर, ही कन्सेप्ट कशी आली? ही कन्सेप्ट येण्यामागची जी सुरुवात आहे म्हणजे मुळात तुम्ही फार संवेदनशील असावं लागतं. म्हणजे हे जे काही असे सामाजिक प्रकल्प उभे करताना तुम्हाला समाजाविषयी, समाजातली गोरगरिबांविषयी फार कणव असावी लागते. आणि ह्याची बीजं माझ्यामध्ये रुजवली माझ्या वडिलांनी. ती अशा अर्थाने जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा वडील आम्हाला जेव्हा सायकलवर फिरवायचे, मग सायकलवरनं फिरवत असताना रस्त्यामध्ये किंवा सिग्नलला, चौकामध्ये आपण भिकारी बघतो, तर वडिलांच्या पिशवीमध्ये सायकलच्या हँडलला आहे ना बिस्किट असायची. वडील नेहमी बिस्किटं ठेवायचे. आणि सिग्नलमध्ये असे कोणी हात हे केलं तर वडील त्यांना बिस्किटं द्यायचे. तर वडील असे का करतात? मग नंतर जसं हळूहळू मग वडिलांची जागा मग आम्ही घ्यायचो, मग आम्ही द्यायला पुढाकार घ्यायचो. आणि मग अरे वा, ही गरीब लोक आहेत, मग वडील त्यांना हे करतात, तर मग आम्ही पण पुढाकार घेऊन मग ते नंतर ती सवय एवढी झाली, सामाजिक जाणीव तिथून निर्माण झाली की आपण हे करायचं. आणि हितनं खऱ्या अर्थाने तो प्रवास सुरू झाला. सहारा वृद्धाश्रम ही कन्सेप्ट पुढं कशी आली, आणि सहारा हे नाव सुद्धा कसं आलं, आणि तुम्हाला आजी आजोबांसाठी करावं का वाटलं, नक्की कारण काय? 2018 साली माझ्या वडिलांचं निधन झालं. मी चिंचवडलाच राहायला, ते हार्ट अटॅकने त्यांचं निधन झाल्यामुळं वडिलांवर अतिशय प्रेम, आणि तर वडिलांच्या स्मृतीसाठी काहीतरी आपल्याला सामाजिक काम सुरू करायचं हा निर्णय मी घेतला. त्यांच्या जेव्हा अग्नी दिला त्या दिवशीच निश्चय केला. मग काय काम सुरू करायचं, तर वृद्धाश्रम ह्या निर्णयावर मी ठाम झालो. पण वृद्धाश्रम तर अनेक आहेत, मग आपण वेगळं काय करू शकतो, तर आपण एक अनाथ निराधारांसाठी वृद्धाश्रम उभं करायचं हा निर्णय घेतला. परंतु शहरामध्ये हे माझ्या मर्यादेच्या पलीकडं होतं, म्हणजे क्षमतेच्या पलीकडं होतं, आर्थिकदृष्ट्या वगैरे. मग मी ग्रामीण भागाचा शोध घेतला की ग्रामीण भागात आपल्याला थोडं वातावरण पण चांगलं असतं आणि स्वस्त जागा मिळवणं आणि तिथं आपल्याला हे उभं करता येईल. आणि मग कुसवली हे गाव मला एका जिथं आपण आता आहोत ते कुसवली गावाची एकाने मला ही जागा दाखवली. ही जागा पाहूनच मी त्या जागेच्या प्रेमात पडलो, कारण की ह्या जागेचं वैशिष्ट्य हो की ते सगळे समोरच डोंगर,
धबधबे असतात पावसात 4 महिने, आणि हा संपूर्ण फॉरेस्ट आहे, वन विभाग आहे, चारही बाजूनी तुम्हाला जंगल दिसतंय, आणि इथे कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक नाही, पोल्युशन नाही. तर मग वृद्धाश्रम इथेच उभं करायचा हा निर्णय घेतला. शहरापासून, पिंपरी चिंचवड शहरापासून बरोबर 45 किलोमीटर हे अंतर लांब आहे, परंतु त्याला नावही मग मी सहारा देण्याचं, कारण की आता आपण तर आधार देतोय तर मग सहारा देतोय ह्या उद्देशाने मग ही वृद्धाश्रमाची खऱ्या अर्थाने 15 ऑगस्ट 2021 हा वृद्धाश्रम खऱ्या अर्थाने पत्र्याचा वृद्धाश्रम आम्ही सुरुवातीला उभारला. संपूर्ण पत्र्याचा हॉल होता, आणि त्यातनं ही सगळी आजी आजोबांसाठी हा वृद्धाश्रमची कामकाज सुरू झाला. त्यावेळेस सुरुवातीला हे आजी आजोबा हे तुमच्याकडे कसे कनेक्ट झाले किंवा काय, किंवा तुम्ही कसे त्यांच्यापर्यंत पोहोचला? बऱ्याचदा कसं होतं की आता आपण एखादं दुकान सुरू करतो तर मग दुकानामध्ये कस्टमर कधी येणार किंवा काय, तसं आता आश्रम तर खोललाय, परंतु इथे आजी आजोबा कसे आणायचे किंवा कुठून मिळतात किंवा त्यासाठी काय करावं लागतं, काय आयडिया नव्हती. मग त्याला महत्त्वाचा जो धागा आहे जो नंतर माझ्या लक्षात आला की आपण जे बघतो जे सरकारी हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे मुंबईतलं जे असेल, पुण्यातलं ससून आहे, पिंपरी चिंचवडमधलं YCM हॉस्पिटल असेल, की ज्या ठिकाणी ज्यांना कुटुंब नसलेले किंवा जे निराधार असलेले आजी आजोबा उपचारासाठी येतात, पण जेव्हा घरी जायची वेळ येते तेव्हा ते म्हणतात की आम्हाला कोणी नाही. आणि मग हॉस्पिटलचे डॉक्टर्स किंवा त्यांचा जो काही सोशल वर्कर असतात ते NGOना फोन करतात की बाबा तुमच्या आश्रमात घेऊन जावं यांना वगैरे काय, असा एक तो भाग असतो. आणि बरेचदा आपण बघतो की आपण रस्त्याने चालताना पण एखाद्या चौकामध्ये, सिग्नलला, रेल्वे स्टेशनला, प्लॅटफॉर्मला काही आपल्याला एक असे वृद्ध झालेले, जीर्ण झालेले ज्यांचं असे दृश्य बघायला भेटतं, आजी आजोबा दिसतात. मग त्यांची नोंद करणे, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते हे करणं, त्यांना मेडिकल करणे आणि त्यांना आणणे, हितनं तो प्रवास सुरू झाला. सुरुवातीला समजा आपल्याला कोणी असं आजी आजोबा आपल्याला निदर्शनास आले घेऊन यायचं, पण या लोकांची कायदेशीर नोंद करून घ्यावी लागते. हो, की ते कुठे आहेत, कुठे आले, हो, आम्ही त्यांना स्वेच्छेने घेऊन जातो. आता बरेचदा कसं होतं की लोकांना काय वाटतं की वृद्धाश्रम कोणी चौकात दिसलं, एखादा गरीब असहाय्य माणूस दिसला किंवा आजी दिसली की वृद्धाश्रमवाल्यांना फोन करायचा, हां त्यांना घेऊन जावा. परंतु एखाद्याला घेऊन जा म्हणजे काही ती इतकी सोपी प्रक्रिया नाही, त्याला कायदेशीर खूप अडथळे असतात. कारण की कोणालाही रस्त्यावरनं उचलणं, सर्वप्रथम त्याची पोलीस स्टेशनला नोंद करावी लागते की बाबा हे मला सापडलेत किंवा हे तिथे दिसले. मग पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाल्यानंतर मग त्यांची मेडिकल करावी लागते. मेडिकल झाल्यानंतर ते वैद्यकीयदृष्ट्या फिट आहेत, पण तर मग त्यांना मग ॲडमिशन करणे म्हणजे आश्रमात दाखल करून घेणे, असा तो प्रवास असतो. परंतु सरसकट असं कोणालाही उचलून आपल्याला आणता येत नाही, कारण कोणालाही आणलं तर बाकी कायदेशीर पण अनेक अडचणी पण नंतर निर्माण होतात. की काही लोक मुलं तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात की आमच्या आई वडिलांना सांभाळा किंवा असं काही झालं? नाही, बरेचदा काय होतं सर, म्हणजे एकंदर ह्या गेल्या 5-6 वर्षात माझ्या लक्षात आलं आहे आणि एवढा अभ्यास झाला आहे की हल्ली कुटुंब व्यवस्था फार मोडकळीस आलेली आहे. म्हणजे घरात आहे ना फक्त कॉम्प्रोमाइजने आयुष्य काढण्याचं काम चाललेलं आहे प्रत्येक कुटुंबामध्ये. मग कारण नातेसंबंधामध्ये इतका तणाव आणि एवढं मतभेद टोकाचे झालेले आहेत की काही जण केवळ आता जीवन कंठायचे म्हणून ते एकत्र असतात, एकत्र आपल्याला फॅमिली ती दिसते, परंतु आई वडिलांना सांभाळायला नको अशी परिस्थिती हो आहेत ना. आता आमच्याकडे जे काही आजी आजोबा आहेत त्यातले बरेचसे असे आहेत की एकेकाळी ते कुटुंबात चांगल्या सधन परिस्थिती होती, कुटुंबात होते, परंतु नव्या जनरेशननुसार नवीन जे काही भौतिक सुखाच्या सगळे मागं लागलेत की त्यांना आता वृद्ध घरातले आजी आजोबा ही आडगळ झालेली आहे आणि मग ती आडगळ नको. आणि मग त्यांना काय तर मग कुठल्याही निमित्ताने त्यांना रस्त्यावर सोडून देणे किंवा घरातनं बाहेर काढणे किंवा त्यांना सांगणे की आता आम्ही तुम्हाला सांभाळत नाही, तुम्ही तुमचं बघा, इतका निष्ठुरपणा समाजामध्ये निर्माण झालेला आहे. माझं नाव जयश्री कमलाकर खिरे आणि मी राहते चिंचवडमध्ये राहत होते. मुलगा आहे पण सुनेचं नाही जमत घरामध्ये,
रोज वादावादी करण्यापेक्षा लांब राहिलेलं बरं. मुलगा नाही येत भेटायला. 2 वर्ष झाली मी इथं आहे. व्यवस्थित आहे इथे. काही काळजी नाही मला. व्यवस्थित राहते. तर 3 टाइम आम्हाला, 1 टाइम नाश्ता असतो, 2 वेळा जेवण असतं, 2 वेळा चहा असतो, गरम पाणी असतं आंघोळीला. त्यामुळे मला अडचण काही नाहीये. आणि इथे सगळेजण जे आहेत ते माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे माझी ते खूप काळजी घेतात. आम्ही 2-3 आश्रमात फिरून आलो, पण प्रत्येक ठिकाणी 8,000 10,000 भरायला सांगत होते. आमच्या मुलींची एवढी ऐपत नाही. इथं एक पैसा पण घेतला नाही त्यांनी. आणि माझा त्यांनी मागचा पुढचा काही विचार केला नाही. कारण ज्या वेळेला माझ्या मनामध्ये अतिशय नकारार्थी विचार येत होते की आयुष्य आपलं संपवावं, त्या काळात या माणसाने मला फार मोठा आधार दिला. विजय जगताप. अनंत दळवी माझ्यावर ना. तर मला वर्ष झाले. मुलगा एकुलता एकच होता, तो वाढला. त्याला 2 मुलं आहेत. ते सुनबाई तळेगावची, तळेगावला राहते. आता ती म्हणली तुझा मुलगा झाला. मग भाची भावाच्या मुली तिला सांगितलं, इकडे सरांची माहिती दिली. मग इथं आम्हाला चांगली काळजी घेतात. हा मुलगा नाही विचारित पण ते विचारित. आणि मुलं पण येत नाही, ज्यांची आहे त्यांची पण येत नाही. तर आपलं तर गेला म्हणायचं, पण ते आले आम्हाला विचारणार, बरं आहे का, काय आहे, आंघोळ पांघोळ सगळे आमची व्यवस्थित सगळी सेवा आहे, काही कमी नाही आम्हाला. शांताबाई पांढरंग वडगाव मावळून. घरी कुणी नाही, 2च नाही लेकरं. ते मुख मी पाय आहे, पण ते लांब येते, तिकडे ते गेले तिकडे. बरं वाटते, चांगलं वाटते. माझं नाव आहे कुसुम अशोक सोनवणे. इथं आहे. आज 2.5 वर्ष झाले आम्ही दोघं पण आश्रमातच आहे. इथला अनुभव खूप चांगला आलेला आहे. आणि घरच्यापेक्षा आम्हाला इथं आम्ही आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. मुलाने फक्त सांगितलं आम्हाला एकदा की मी तुम्हाला सांभाळू शकत नाही, तुम्ही कुठेही तुमची सोय करा, कुठेही जा, कुठेही राहा. तो जर असं म्हटलं ना, मी नाही सांभाळू शकत, संपलं आमचं. म्हणजे प्राणच सर्व हे झालं. वाईट वाटलंच खूप. मग आम्ही मुलीकडे होतो 2 वर्ष. तिच्या मुलाचं लग्न झालं, सून आली. मग जावाई पण जरा कुरकुर करायला, आपणच सांभाळायचं का तुझे आई वडील, मुलगा आहे त्यांना. म्हटलं आपल्यामुळे यांच्या संसारात भांडणं नको. हे एवढी साहेबांची खूप मेहरबानी आहे आमच्यावर की ते आमच्याकडून 5 रुपये सुद्धा आमच्याकडून अपेक्षा करत नाही काय. आणि सर्व जिथल्या तिथं व्यवस्थित जेवण, खाणं पिणं, थोडेफार गोळ्या औषधं, बरं नसलं तर लगेच घेऊन जातात. त्यांच्या परीने ते आमच्या मुलाने केलं नसतं तेवढं आम्ही, जगताप सर आमची सोय करतात. आणि मुलाने आम्हाला एवढं सुखात ठेवलं नसतं तेवढं आम्ही आज इथं आश्रमात सुखात आहे. धन्यवाद. आणि नाती हे काय, रक्ताने नाती जुळत नसतात, बनत नसतात. नाती हे प्रेमाने बनतात. आम्हाला एवढं इथं प्रेम त्यांचं बनलं आहे की त्यांचं नाही आमचं एक नातंच तयार झालेलं आहे, मुलाचं, आई वडिलांचं, आजी आजोबांचं. अशोक शांताराम सोनवणे, चिंचवडवरून. घरी मुलगा आणि मुलगी. मुलगा मला म्हटला की तुम्ही तुमचं बघा म्हणून. मी मॅथर प्लांटला सर्व्हिस करत होतो, मॅथर प्लांट कंपनी. मी असेंब्ली फिटर होतो. रिटायर मी 95ला VRS घेतला. नाही, मुलीने सांभाळलं 2 वर्ष. पण तिथं ते आमच्या नातवाचं लग्न झालं ना, मग त्यांना बी थोडं म्हणजे घरच्यापेक्षा फार बरं वाटतं. इथे सांभाळायला आमचे जगताप साहेब आहेत. माझ्या खुब्याचं ऑपरेशन झालं आता 3 महिन्यापूर्वी, दिवाळीला. साहेबांनीच केलं. इथे कसलीच चिंता नाही, सगळी सोय, 2 टाइम जेवण मिळतं, चहा पाणी नाश्ता सगळं व्यवस्थित आहे काही. आणि म्हणजे इथून जायचं तरी कुठं. आणि तो इतका कणव हा प्रकारच राहिलेला नाही आहे. आणि हे मी एकाच पर्टिक्युलर समाजाचं नाही म्हणत, प्रत्येक समाजामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्याच्यामुळं काय झालं आहे की ही लोकांनी मग जायचं कुठं, मग त्यांना आधार कोण देणार. आता बऱ्याचदा कसं होतं की शासनाचेही काही असे निवारा सेंटर आहेत, महापालिका स्तरावरचे आहेत, समाज कल्याण खात्याचे पण आहेत, परंतु तिथे एक कोंडवाड्यासारखं त्यांची हेळसांड केली जाते. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेने निवारा सेंटर उभारलेलं आहे, सावली निवारा केंद्र आहे, परंतु
तो उद्देश शासनाचा फार चांगला आहे, किंवा रस्त्यावर कोणी राहू नये, बेघर लोकांनी इथे येऊन आश्रय घ्यावा. परंतु त्याचं पण एक हे होतं लिमिटेशन, सगळ्या गोष्टी आहेत. तर मग आत्ता जे आपल्याकडं आहेत ही सगळी मंडळी आता सध्या 14 आजी आजोबा आहेत की जी एकेकाळी कुटुंब असलेले, परंतु आता इथे असतात. महाराष्ट्रात अशा वृद्धाश्रम अशा किती संस्था आहेत? शासनाच्या रेकॉर्डवर 483 वृद्धाश्रमाची नोंद आहे. बहुतांशी वृद्धाश्रम कशा त्याचा चालवण्याचा बेस काय? आता त्याला फार अलीकडे फार कमर्शियल रूप आलेलं आहे. म्हणजे एखाद्या लॉजिंग बोर्डिंग किंवा 5 स्टार हॉटेलसारखं वृद्धाश्रम आहेत. आणि पुण्यातल्या सिंहगड रोडवर तर पावलोपावली आहेत. तुम्ही दांडेकर पुलापासून सिंहगडचा जो रोड आहे, तर माझ्या माहितीनुसार किमान 25 ते 30 वृद्धाश्रम तिथं आहेत. त्याला फार त्यांनी ते फार गोंडस नाव दिले, आनंद भवन, आनंद केंद्र, संगोपन केंद्र अशा प्रकारचं. परंतु तिथे 25,000 ते 1,00,000 रुपये महिना फीज आहे तिथे. आणि नातेवाईक भरतात. मुलं समजा UK विसेला असली की ती मुलं पैसे पाठवतात. आणि काही जण असे आहेत की पेन्शनर्स असतात की परंतु घरात पटत नाही, मग वृद्धाश्रमाचा मार्ग निवडतात, तिथं राहतात पैसे देऊन. आणि असे अनेक वृद्धाश्रम आहेत की जिथे तुम्हाला 5 स्टार ॲम्युनिटीज मिळतात. म्हणजे तुम्ही म्हणाल ते जेवण रोज असतं, व्हेज नॉनव्हेजपासून तुम्हाला जे काही सगळ्या प्रकारचं फूड तिथं दिलं जातं. महाराष्ट्रात मोजके 3 ते 5 वृद्धाश्रम अशी आहेत की जी सामाजिक भावनेतनं चालवली जातात. आणि पुणे जिल्ह्यातलं एकमेव आपलं आहे सहारा वृद्धाश्रम की जे निराधारांसाठी निशुल्क आहे. इथे 1 रुपया कुठले 1 रुपया शुल्क नाही. ह्यासाठी आम्ही एक फंडा वापरलेला आहे. तो फंडा असा की आता तुम्ही जे पाहिलं की आमचा वडगावपासून उजवीकडे आंधरमावळ सुरू होतो. मावळचे 3 भाग, पवन मावळ, नाणे मावळ आणि आंधरमावळ. तर आंधरमावळमध्ये एकूण 42 छोटी छोटी खेडेगावं आहेत. तर जेव्हा वृद्धाश्रम सुरू केला तर ह्या गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना मी जाऊन भेटलो की साहेब तुमच्या भागात मी वृद्धाश्रम सुरू करतोय, तर मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, तुमच्या गावामध्ये जे काही आनंदाची किंवा दुःखाची सोहळे होतात, कार्यक्रम होतात, त्याला तुम्ही जेवण बनवता, मग ते जेवण तुम्ही आमच्या लोकांना द्यायचं. ही सवय गावकऱ्यांना व्हायला किंवा गावागावात हे स्प्रेड व्हायला एकंदर 6 महिने लागले. परंतु त्याचा परिणाम असा झाला की आजही वाढदिवस असो, हळद असो, साखरपुडा, लग्न, बारसं, 10वा 13वा ह्याचं जेवण आम्हाला पाठवून देतात किंवा आम्हाला सांगतात की तेवढं कलेक्ट करा. आणि ह्याचा परिणाम असा होतो की हे असं जेवण आल्यामुळं आमचे महिन्यातले किमान 12 ते 15 दिवस आमची चूल बंद असते. आमचा गॅस वाचतो, किराणा वाचतो, आमचं सगळं ते जेवण खर्च कमी येतो. आणि मग थोडंसं आमचं आमचं दुर्दैव असं आहे की थोडं हे शहरापासून लांब असल्यामुळे आमच्याकडे फारसं कोण फिरकत नाही. त्यामुळं एक आता जी मित्रमंडळी आहेत किंवा जोडलेली काही लोक आहेत, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो आम्ही की आम्हाला तेल, मीठ, मिरची द्या. विशेष म्हणजे आम्ही पैसे मागत नाही, आम्ही धान्य, किराणा वस्तू मागतो की जेणेकरून जे लागतंय ते. आणि मग त्या गोष्टींवर लोक ट्रस्ट ठेवतात. आता मी तुम्हाला पैसे मागितले तर तुमच्या मनात थोडी शंका निर्माण होते, पण मी जर तुम्हाला म्हटलं की मला 15 लाईफबॉय साबण द्या, तुम्ही ते साबण देता. हां, तर ह्यातनं साबण तर मी काही खाऊ शकत नाही. म्हणजे हे अशा प्रकारे मग आम्ही हे वस्तू स्वरूपात मदत मागतो. पुढे मी असं ठरवलंय सर, जी स्वमग्न मुलं आहेत समाजामध्ये खूप हल्ली तर गेले दर 20 जणांमागे 1 मुलगा घरात आहे ना स्वमग्न आहे. स्वमग्न म्हणजे त्याचं लहानच असतो मुलगा, मेंदू त्याचा लहानच बाळासारखा असतो, वयाने तो मोठा असतो. जसं आपण तारे जमी पर हा पिक्चर पाहिला, तारे जमी पर पिक्चर, म्हणजे जी मुलं स्वतःमध्येच मग्न असतात
म्हणजे वय जरी 30-35 झालं पण त्याचं मेंदू 1 वर्षाच्या बालकाप्रमाणेच असतो. तर मग समाजामध्ये ही फार मोठी समस्या निर्माण झाली. मग आणि त्यांचे जे पालक आहेत ते मुलांना समाजात आणू शकत नाही, बाहेर आणू शकत नाही. मग ह्या मुलांचं विवाह तर खूप लांब आहे, ह्यांना शी-सूचं पण भान नसतं. ही मुलं प्रौढ होतात परंतु त्यांना त्याचं भान नसतं. मग अशा मुलांसाठी एक सेंटर उभं करण्याचं भविष्यकाळात नियोजन आहे अशा मुलींसाठी, की जेणेकरून जे अतिशय असहाय्य झालेले पालक आहेत त्यांना कुठेतरी एक आधार मिळेल आणि त्या माध्यमातून हे एक सेवेचं माध्यम आपल्याला जोडता येईल असा इन फ्युचरचा तो प्रोजेक्ट आहे. हे होते विजयराव जगताप आपल्याबरोबर आणि थोडक्यात खूप चांगल्या आपल्याशी गप्पा मारल्या आणि सहारा वृद्धाश्रमाची कन्सेप्ट सुद्धा त्यांनी सांगितली आणि मावळसारख्या दुर्गम खेड्यात येऊन त्यांनी हे आजी आजोबांसाठी नंदनवंदन उभं केलं आणि ते बघून खरंच पहारावून गेल्यासारखं वाटतंय. धन्यवाद.